सगळ्यांना सबरंगी जय भीम आणि दोस्ती जिंदाबाद। आपल्या या वारीमध्ये सगळ्यांची दोस्ती असते आणि दोस्ती कशी असू शकते तर स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभाव असेल तरच ती दोस्ती होऊ शकते। संविधानातलं स्त्री पुरुष समतेचं मूल्य फक्त मी सांगते, बाकी सगळं अनवर आणि बाकी सगळे बोलले आहेत। तर मला असं वाटतं की आपण जेव्हा म्हणतो की जातीभेद नको आपल्या सगळ्यांमध्ये, तसं लक्षात घ्या की स्त्रियांमध्ये जातीभेद केलाय तो लग्नावरती अवलंबलेला आहे आणि उतरंड आहे। तर त्याच्यामध्ये विधवा ही कनिष्ठ, सौभाग्यवती जी आहे ती फार वरची असं आपण कोणी मानूया नको आणि बायकांमध्ये जातीभेद करायला नको, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, अध्यात्मामध्ये स्त्री पुरुष समता आहे असं आपण म्हणतो, पण व्यवहारामध्ये ती आहे का याचा सर्व वारकरी बंधुभावांनी विचार करावा असं मी त्यांना आजच्या दिवशी आवाहन करते। आणि आपण लक्षात घेऊया की जेव्हा आपण असं म्हणतो हा विषय थोडा नाजूक आहे असं आपल्याला वाटेल, आपण बाई विटाळची आहे म्हणतो मासिक पाळी आली तर, पण मासिक पाळी ही अपत्य जन्मासाठी महत्वाची आहे। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवूया की विटाळ असा काही नसतो आणि बाईला विटाळची आणि म्हणून अस्पृश्य मानणं हे अतिशय चुकीचं आहे। तर या पद्धतीने जी परंपरा बाजूला सारण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करावा असं मला वाटतं। दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की स्त्रियांनी घरकाम करायचं, ते 24 तास करायचं, त्याला सुट्टी नाही आणि तरी सुद्धा त्याला वेतन नाही। आणि आपण म्हणणार बायको काय करते, नोकरी करत नसेल तर म्हणणार काहीच करत नाही, ती 24 तास काम करते, तिला सुट्टी नाहीये। तर हे लक्षात घेऊया की घरकाम, घर सगळ्यांचं तर घरकाम सगळ्यांचं, त्याच्यामुळे सगळे मिळून घरकाम करूया। नाहीतर आता असं होतंय की स्त्री पुरुष समतेच्या नावाखाली बायकाही स्वयंपाक करत नाहीत आणि पुरुषही करत नाहीत आणि सगळे हॉटेलमध्ये जातात आणि मग आरोग्य आणि पर्यावरण बिघडतं। त्याच्यामुळे घर सगळ्यांचं तर घरकाम सगळ्यांचं, हे पण लक्षात घेऊया। आणि वारीमध्ये तर आपण स्त्री पुरुष समता मानतोच आहे। दुसरीकडे असं जे होतंय की ज्ञानेश्वरांनी जो शांतरस सांगितला त्याची आज सर्वात गरज आहे। त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवूया की कोणाविषयी वैरभाव नको, अगदी आपला समोरचा कोण शत्रू म्हणून जो मानला जातो त्याच्याविषयी सुद्धा नको, तो माणूस आहे। त्याच्यामुळे माणूसपणाचा धर्म आपण सगळे पाळूया आणि या व्यवस्थेने जे पुरुषपणा, बाईपणा, इतरपणा असे वेगवेगळे साचे केलेत ते मोडून सगळेजण माणूसपणाच्या मार्गावरती चांगल्या पद्धतीने चालूया। आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं स्त्री पुरुष समता जशी महत्वाची आहे, म्हणजे स्वातंत्र्य, समता याच्याबरोबर मैत्रभाव हवा। नुसतं मला स्वातंत्र्य, मला समता मिळून चालणार नाही, आपल्यामध्ये मैत्री हवी आणि त्याला मुख्य म्हणजे सामाजिक न्यायाचं अस्तर हवं। सामाजिक न्याय असेल तरच समाज स्वस्थ होणार आहे आणि आपल्याला समाज स्वस्थ असला तर आपण भक्ती करू शकणार आहोत। म्हणजे भक्ती चळवळीचं हे जे मोठं योगदान या सगळ्या चळवळीमध्ये आहे त्याचं आपण महत्व जाणूया। आणि मला असं वाटतं की तार्किक पद्धतीने, विज्ञानाधिष्ठित पद्धतीने आपण भक्ती करूया। भक्ती करायला काहीही कोणाची हरकत नाहीये, पण भक्ती अंधपणे करू नका, चांगल्या मूल्यांची भक्ती करा। म्हणजे चांगल्या मूल्यांसाठी वागा, त्याग करा। सेवा हा सर्वात मोठा चांगला धर्म आहे। त्याच्यामुळे जगाला प्रेम अर्पावे हे जे साने गुरुजींनी सांगितलंय हे तत्व आपण लक्षात ठेवू आणि आपण सगळेजण एकमेकांशी प्रेमाने वागू। यासाठी सर्वांना पुन्हा एकदा दोस्ती जिंदाबाद।